Hello friends, once again welcome to Inspire video lecture series. Friends, in this class we are going to talk all about global warming. मित्रांनो, त्यालाच आपण मराठीमध्ये जागतिक तापमान वाढ सुद्धा म्हणतो. ओके, लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये म्हणजेच पर्यावरणाच्या क्लासमध्ये आपण काय शिकलो की त्यामध्ये आपण क्लायमेट चेंजचा अभ्यास केला आहे. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मित्रांनो ग्लोबल वॉर्मिंगचा अभ्यास करणार आहोत. ओके, तर त्यामध्ये आपण सर्वात आधी काय काय पाहणार आहोत ते आपण बघूयात. तर सर्वात आधी आपण पाहणार आहोत व्हॉट इज ग्लोबल वॉर्मिंग, म्हणजे जागतिक तापमान वाढ म्हणजे काय, ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय. ओके, त्याचबरोबर त्याचे कॉजेस आणि इम्पॅक्ट. ओके, आणि जे कन्व्हेक्शन्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, चला बघूयात की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय. तर ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय असते मित्रांनो, तर त्यामध्ये ॲव्हरेज टेम्परेचर असते ते इन्क्रीज होते आपल्या अर्थ सरफेसचं. ओके, जे ग्लोबल वॉर्मिंग असते ते काय म्हणते की ग्लोबल वॉर्मिंग इज ॲन ॲव्हरेज इन्क्रीज इन द टेम्परेचर ऑफ द ॲटमॉस्फिअर नियर दी अर्थ सरफेस अँड इन दी ट्रोपोस्फिअर. ओके, म्हणजे जे ट्रोपोस्फिअर असते आपलं, जी लेअर असते पहिली. ओके, जी आपल्या अर्थ याची वेगवेगळ्या लेयर्स असतात, ट्रोपोस्फिअर, स्ट्रेटोस्फिअर, मिझोस्फिअर, थर्मोस्फिअर, आयनोस्फिअर. तर हे जे ट्रोपोस्फिअर असते यामध्ये जे 1 किलोमीटरपासून तर 30 किलोमीटरपर्यंत स्टार्ट होते. ओके, 0 to 30पर्यंत. तर हे जे लेअर आहे याला आपण वातावरण म्हणतो. तर या तापमानाचं म्हणजे या वातावरणाचं किंवा जे अर्थ सरफेस आहे त्याचं तापमानाचं आपलं वाढ होत आहे. तर हे वाढ कशामुळे होत आहे, तर ते ग्लोबल वॉर्मिंगमुळे होत आहे. ओके, म्हणजे जे ॲव्हरेज टेम्परेचर होतं त्याच्यामध्ये वाढ होत आहे, त्याला आपण काय म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग. ओके, समजलं मित्रांनो ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय. तर ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच आपल्या अर्थच्या सरफेसचं तापमान किंवा ट्रोपोस्फिअरचं तापमानामध्ये वाढ होणे. ओके, त्याला म्हणतो आपण ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढ. तर आता हे का होतं आहे, याच्यामध्ये कुठकुठले फॅक्टर्स त्याला रिस्पॉन्सिबल आहे, तर ते आपण वन बाय वन पुढे पाहणार आहोत. ओके, तर आता हे समजून घेऊया आपण की यामध्ये काय आहे. तर मित्रांनो, जे ॲस्पेक्ट आहे आपल्या यामध्ये क्लायमेट चेंज आपण त्याला म्हणतो. तर क्लायमेट चेंजचं एक मेजर कॉज आहे ग्लोबल वॉर्मिंग. तर ग्लोबल वॉर्मिंगमुळेच क्लायमेट चेंज होत आहे. तर ते कशामुळे होत आहे की त्यांचं ते कॉन्ट्रिब्युशन आपल्या ग्लोबल क्लायमेट पॅटर्नमध्ये, जे ग्लोबल पॅटर्न आहे आपलं ते काय आहे, सतत चेंज होतं आहे आपलं. त्यामुळेच काय होतं आहे, कशामुळे चेंज होतं ते ग्लोबल वॉर्मिंगमुळे. आणि ग्लोबल वॉर्मिंग काय करतं की आपल्या अवतीभोवतीचं काय आहे, तापमान वाढत आहे. आता मित्रांनो, तुम्हाला असं काही वर्षांमध्ये असं कन्सिडर केलं असेल, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्या जो पॅटर्न आहे आपल्या भारताचं सुद्धा कन्सिडर केलं तर लास्ट इयरला खूप प्रमाणात पाऊस पडला, म्हणजे 6 महिने तर पाऊसच चालू होता. नंतर यावर्षी काय झालं की खूप प्रमाणात तापमान वाढलं, 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलं. साध्या आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा तापमान वाढलं, ती जगातील 4थ्या क्रमांकाचं शहर होतं जास्तीत जास्त तापमान वाढ झालेलं, रेकॉर्ड झालेलं त्या दिवसाचं. ओके, तर मित्रांनो, हे काय होतं, हे का होतं असं की वारंवार तापमान का वाढत आहे, तर ते बिकॉज ऑफ दॅट ओनली. का त्याच्या मागे कारण काय आहे, ते ग्लोबल वॉर्मिंग आहे. आता ते कशामुळे होते, त्याच्यामुळे त्यासाठी फॅक्टर्स काय आहे ते आपण पाहणार आहोत. ओके, तर मित्रांनो, तर आता हे जे ग्लोबल वॉर्मिंग आहे क्लायमेट चेंजचं आहे. तर ह्याच्यामध्ये जे एक याच्यावर आधारित जे रिपोर्ट्स बनवतात, तर ही रिपोर्ट बनवणारी एक संस्था आहे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. तर इंटर गव्हर्नमेंट पॅनल ऑन क्लायमेट चेंज हे जे आहे त्याला IPCC म्हणतो आपण. तर यांच्या 2013च्या 5th असेसमेंट रिपोर्टनुसार काय झालं होतं की त्यांनी सांगितलं की जर एक्स्ट्रीम ॲक्टिव्हिटी जी आपली हे होत आहे, वाढत आहे कशाची, ह्युमनची, आपल्या याच्यामध्ये, कशामध्ये, आपल्या पृथ्वीवरती वातावरणामध्ये एक्स्ट्रीम ॲक्टिव्हिटी वाढल्यामुळे काय होत आहे, त्यांचं डॉमिनन्स वाढत आहे. आणि त्यामुळेच आपल्या 20व्या शतकापासून काय होत आहे, अचानक काय होत आहे, तापमान वाढ होत आहे. तर याच्यामागे जे मेन कारण आहे त्यांनी सांगितलं आहे की त्यांनी की ह्युमन ॲक्टिव्हिटी हे सांगितलं आहे IPCC 5th असेसमेंट रिपोर्टनुसार. ओके, आता मित्रांनो, हे IPCC काय असते तर हे आपण एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो की IPCC स्थापना झाली होती 1988ला. ओके, तर IPCC काय फक्त एक ग्रुप ऑफ सायंटिस्ट आहे तो. ओके, मग ती कुठली संस्था वगैरे नाही आहे, ती ग्रुप आहे किंवा ती ऑर्गनायझेशन पण नाही आहे, ती एक ग्रुप आहे. ते काय करतात, फक्त आपल्या क्लायमेटवरती चेंजवरती, आपल्या क्लायमेट चेंजवरती किंवा आपल्या वातावरणावरती अशा विविध प्रकारचे जे घटक मूलभूत म्हणजे जबाबदार आहेत क्लायमेट चेंजसाठी, तर याच्यावरती ते रिपोर्ट बनवतात आणि त्याचा अभ्यास करतात. ओके, बस त्यांचं एकच कार्य आहे. आणि याची स्थापना कोणी केलेलं आहे, यांचं म्हणजे यांना कोणी बनवलं, तर ते आहे नॅशनल एन्व्हायरमेंट प्रोग्राम. ओके, म्हणजे UNE म्हणू शकतो आपण त्याला, नॅशनल युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामसुद्धा म्हणू शकतो आपण त्याला. आणि वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन म्हणजे WMO. ओके, कोणी बनवलं त्यांना, म्हणजे IPCCला कोणी क्रिएट केलं आहे, तर युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. ओके, आणि वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन्स यांनी काय केलेलं आहे, हे IPCC काय तयार केलेलं आहे, म्हणजे त्यांनी बनवलं आहे 1988ला. ओके,
तर मित्रांनो आता हे IPCC काय करते, मी तुम्हाला सांगितलं की फक्त हे काय करतात, एक रिपोर्ट बनवतात. तर त्यांनी सांगितलं आपल्या रिपोर्टमध्ये की ग्लोबल सरफेस जे टेम्परेचर होतं आपलं मागील याच्यापासून 100 वर्षापासून, ओके, तर ते 0.8 डिग्री सेल्सिअसने काय झालं आहे, इन्क्रीज झालं आहे. किती पर्सेंटने, किती डिग्रीने, 0.8 डिग्री सेल्सिअसने हे इन्क्रीज झालं आहे. आता हे डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज झालं हे खूप प्रमाण असतं, म्हणजे हे ॲव्हरेज टेम्परेचर आपल्या अर्थ सरफेसचं. आता हे जरी आपल्याला खूप कमी वाटत असेल पण हे खूप जास्त असतं, कारण की यामध्ये इन्क्लूड होते पूर्ण आपलं अर्थ सरफेस. मग तो त्यामुळे सगळेच भाग आले आपल्या पृथ्वीचे, त्यांचं ॲव्हरेज करून हे बनतं की आपल्या अर्थ सरफेसचं टेम्परेचर किती झालं आहे, 0.1 डिग्री सेल्सिअसने वाढलेलं आहे लास्ट 100 इयरमध्ये, ओके. तर 2005पर्यंत हा त्याचा एक रिपोर्ट आहे. त्याचबरोबर त्याच्यासाठी मग जे लार्जेस्ट जे हे आहे कॉज आहे ते ह्युमन इन्फ्लुएन्स आहे. तर त्यामुळे काय होतं की जे ह्युमन इन्फ्लुएन्स आहे त्याचे कशामुळे होत आहे, कारण की ह्युमनमुळे काय होत आहे, ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे काय होत आहे की ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत, ग्रीन हाऊस गॅसेसचे आपण 1 बाय 1 आता पुढे पाहणारच आहोत. तर हे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत, त्यामुळे काय होत आहे, ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे, ग्लोबल वॉर्मिंग जास्त प्रमाण होत आहे. आणि त्याचमुळे काय होत आहे, ग्लोबल वॉर्मिंग वाढल्यामुळे काय होत आहे, आपलं क्लायमेट चेंजसुद्धा होत आहे, ओके. तर असे त्यांचे काही रिपोर्ट्स होते. नंतर त्यांनी सांगितलं की जे 21st सेंचुरीमध्ये होतं, जर हे टेम्परेचर असंच वाढत राहिलं, म्हणजे 21व्या सदीमध्ये असंच वाढत राहिलं तर हे टेम्परेचर वाढेल मित्रांनो 0.3 ते 1.7 डिग्री सेल्सिअसपर्यंत. आणि ऑलरेडी 1 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर वाढलेलं आहे, ओके. आता मित्रांनो यांनी एक रिपोर्ट बनवला होता IPCCने, की त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला जे आपलं टेम्परेचर आपल्या अर्थचं ते निदान 2050च्या पर्यंत किंवा 2080पर्यंत आपल्याला असे त्यांनी एक रिपोर्ट बनवला होता की आपल्याला 1.5 डिग्री सेल्सिअसच्या आतमध्ये ठेवायचं आहे, ओके. 1.5 डिग्री सेल्सिअसच्या आतमध्ये आपल्याला ठेवायचं आहे, 1.5 टू 1.2 डिग्री सेल्सिअसच्या आतमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. पण मित्रांनो आता हे एवढ्याच तर आताच 2020लाच हे एवढं वाढलं 1 डिग्री सेल्सिअस, तर हे पुढे पण वाढू शकते अशा कंडिशनमुळे. कारण की हे एक काय आहे की याच्यामध्ये नॉर्मली हे टेम्परेचर राईज झालेलं आहे, म्हणजे नॉर्मली याच्यामध्ये एक्स्ट्रीम इव्हेंट्स नाही सांगितले त्यांनी. पण जर आता एक्स्ट्रीम मॉडरेट सिनेरिओ म्हणतात ते, जर एक्स्ट्रीम सिनेरिओ असेल तर तेव्हा टेम्परेचर किती वाढेल, 2.6 टू 4.8 डिग्री सेल्सिअसने हे टेम्परेचर वाढू शकते. आता याचा इम्पॅक्ट काय होईल, जर टेम्परेचर वाढलं मित्रांनो तर ऑब्वियसली ड्रॉट कंडिशन निर्माण होतील, आपला बर्फ वितळेल, अंटार्क्टिका आर्टिक या भागातील बर्फ वितळेल, काय होईल, सी राईज होईल, तिथले जे प्राणी आहेत ते एक्स्ट्रीम होतील, कारण की ते बर्फावरती जगतात, जे फर्माफ्रोस्ट असतात त्याच्यावरती जगतात ते, राईट ना. त्याचबरोबर जे आपलं टेम्परेचर वाढत गेलं तर जे आपले हे आहे फायर, जे वाईल्ड फायर आपण बघतोय सतत आता त्याचे एक्स्ट्रीम लेवलवरती ते घडत आहे, जे जंगली जाळलं जात आहे नॅचरली एकदम. तर हे कशामुळे त्याचं ऑस्ट्रेलियामध्ये झालं, नंतर आपल्या भारतामध्ये सतत हिमालयन प्रदेशमध्ये जंगल जे जळत असते, त्याचबरोबर जे ॲमेझॉन जंगल जळलं होतं, तर हे कशामुळे होतं आहे मित्रांनो, त्यामुळे त्याच्या खाली एकच कारण आहे की आपल्या अर्थचं काय, सरफेसचं काय आहे, टेम्परेचर वाढत आहे. आणि टेम्परेचर वाढल्यामुळे ते जे झाडे आहेत ते पेट घेतात आणि ते मोठ्या प्रमाणात काय करतात, आपली त्यांची हानी होती, जंगलाची हानी होते, त्याचबरोबर तिथं राहणाऱ्या प्राण्यांची हानी होते, राईट ना. तर हे सर्व फॅक्टर्स जे आहेत त्याला रिस्पॉन्सिबल आहेत की कशामुळे ते त्यांचं ते हनन होत आहे किंवा त्यांचं नाश होत आहे, त्यांचा ऱ्हास होत आहे, ओके. तर त्यासाठी आपल्याला हे जे सर्व रिपोर्ट आहेत हे कोण सांगत असते, तर IPCC आपल्याला हे रिपोर्ट सांगत असते की आता ह्युमन्सनी काय करावं आणि त्याचे परिणाम त्याच्यावरती काय होतील जर त्यांनी ते केलं नाही तर, राईट ना. तर हे सर्व गोष्टी आपल्याला करणं किंवा समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या मानवी जीवनातसुद्धा आणि त्याचबरोबर आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने सुद्धा, राईट. आता नेक्स्ट मित्रांनो आपण पाहूयात की जे ग्रीनहाऊस गॅसेस असतात त्यांचा रोल कसा असतो, म्हणजे ते कशाप्रकारे ग्रीनहाऊस गॅसेस रिस्पॉन्सिबल आहेत आपल्या ग्लोबल वॉर्मिंगसाठी, राईट ना. आता मित्रांनो एकदम लक्षात ठेवून तुम्ही एक ऐकून घ्या की जे ग्रीनहाऊस गॅसेस असतात, राईट, तर ते काय असतात, ते विविध प्रकारचे गॅसेस असतात. त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असते, सल्फर असतात, वॉटर ड्रॉपलेट असतात, नंतर कार्बनचे काही पार्टिकल्स असतात, आपले धुळीचे पार्टिकल्स असतात, असे वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस याच्यामध्ये असतात, ठीक आहे. तर मित्रांनो आता हे जे गॅसेस आहेत, तर आता फॉर एक्झाम्पल तुम्ही समजून घ्या, हे डायग्राम तुम्हाला दिसत आहे, तर यामध्ये काय होत आहे की सनरेज जो आहे तो आपल्या पृथ्वीवरती येतो आहे, राईट. आता मित्रांनो जेव्हा सनरेज आपल्या पृथ्वीवरती येतो आहे तेव्हा सनरेज जे असतात ते 3 प्रकारचे असतात, राईट. म्हणजे जो सूर्यप्रकाश असतो तो 3 प्रकारचा असतो मित्रांनो. त्यामध्ये एक असतो इन्फ्रारेड रेड, ओके, नंतर असतो अल्ट्राव्हायोलेट रेज आणि तिसरा असतो व्हिजिबल रेज, ओके. त्यामध्ये आपल्याला इन्फ्रारेड रेज दिसत नाही, ओके. जे इन्फ्रारेड रेज असतात ते दिसत नाही, ते डायरेक्ट काय करतात, पृथ्वीवरती येतात आणि पृथ्वीवरतून बॅक जातात. आता मित्रांनो त्याचबरोबर हे जे सूर्यप्रकाश येतात आपल्या पृथ्वीवरती
त्यापैकी 35% जे हीट असते की एनर्जी असते ते डायरेक्ट रिफ्लेक्ट होते स्पेसमध्ये. ओके, 35% आणि 65% जी हीट असते ते आपल्या पृथ्वीवरती म्हणजे वातावरणामध्ये आत येत असते. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. ओके, किती टक्के आतमध्ये येते? 35% बाहेर फेकले जाते आणि 65% आत येते. ओके, तर मित्रांनो हे जे इन्फ्रारेड रेज आहेत हे ओझोन लेअरमुळे काय होतात, डायरेक्ट बाहेर फेकले जातात. त्यामुळे यांचे आपल्याला काय म्हणते, हे जे इन्फ्रारेड आहे यांचं काय असते की यांना लॉंग वेव्हलेंथ रेडिएशन म्हणतात किंवा लॉंग वेव्हलेंथ रेडिएशन्स असे म्हणतात. ओके, आता लॉंग वेव्हलेंथ रेडिएशन का म्हणतात, कारण की यांची स्पीड जी असते, यांची व्हेलॉसिटी असते हे खूप हाय असते इन्फ्रारेड रेडिएशनचीच. ओके, याची व्हेलॉसिटी हाय असते आणि वेव्हलेंथ काय असते, कमी असते. हे तुम्ही लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ओके, त्याचबरोबर जो नेक्स्ट जो हे असतो रेजचा टॉपिक असतो तो असतो अल्ट्राव्हायोलेट रेज आणि व्हिजिबल रेज. आता हे जे रेज आहेत हे डायरेक्ट आपल्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये काय करतात, एंटर करतात. ओके, एंटर करतात आणि काय करतात, आपल्या पृथ्वीला धडकतात म्हणजे पृथ्वीला स्पर्श करतात आणि पृथ्वीपासून परत ते रिफ्लेक्ट होतात आपल्या वातावरणामध्ये. राईट, तर मित्रांनो यांना काय म्हणतात की शॉर्ट वेव्हलेंथ म्हणतात. काय म्हणतात ना, शॉर्ट वेव्हलेंथ रेज असं सुद्धा याला म्हणतात. आता याला असं काय म्हणतात, कारण की यांची जी वेव्हलेंथ असते हे जास्त असते. आता वेव्हलेंथ जास्त आहे म्हणून काय आहे, तर फ्रिक्वेन्सी कमी आहे. ओके, इन्फ्रारेडमध्ये काय होतं की वेव्हलेंथ कमी आहे, फ्रिक्वेन्सी जास्त, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे वेव्हलेंथ अँड फ्रिक्वेन्सी. ओके, तुम्ही फॉर्म्युला शिकला असाल, डेल्टा लॅम्बडा इज इक्वल टू 1/f. ओके, तर हा त्याचा एक फॉर्म्युला आहे. तर काय असते, अल्ट्राव्हायोलेट रेज लाईट आहे तो काय असतो म्हणजे आणि व्हिजिबल रेज यांची वेव्हलेंथ काय असते, शॉर्ट असते म्हणजेच वेव्हलेंथ जास्त असते आणि त्याचा स्पीड काय असतो, कमी असतो. आता मित्रांनो स्पीड कमी असल्यामुळे हे काय होतात, आपल्या वातावरणातून पास हळूहळू होतात म्हणजे आपल्या वातावरणातून बाहेर फेकले जातात हळूहळू. ओके, पण मित्रांनो आता एक ग्रीन हाऊस गॅसेसमुळे काय होत आहे की इथं संदेश आपल्या सूर्यापासून येतात, अल्ट्राव्हायोलेट रेज आणि व्हिजिबल रेज हे जे येतात हे काय करतात की हे रिफ्लेक्ट होतात. ओके, काही रेज जे आहे इथं आपल्या प्रकारचे काही पार्टिकल्स असतात, वेगळे गॅसेस पार्टिकल असतात आपल्या वातावरणामध्ये. तर या वातावरणामध्ये गॅसेस पार्टिकल असल्यामुळे हे जे आहे आपले हे वातावरणाची लेअर आहे असं आपण कन्सिडर करूया. ओके, आता या वातावरणामध्ये गॅसेस पार्टिकल्स आहेत. फॉर एक्झाम्पल समजा आपण या वातावरणामध्ये आता 100 गॅसेस पार्टिकल्स आहेत. किती आहेत, 100 गॅसेस पार्टिकल्स. आता हे आले 2 रेज आहेत, व्हिजिबल रेज आणि अल्ट्राव्हायोलेट रेज. हे आमच्या पृथ्वीवरती आपल्या वातावरणामध्ये एंटर केलं. ओके, एंटर करताना सुद्धा काही जी एनर्जी आहेत, जेव्हा स्पीड जास्त असते, जेव्हा आतमध्ये येतात तेव्हा ऑब्वियसली काय असेल की कमी ट्रॅप होईल हीट. ओके, आपल्या पार्टिकल्सनुसार जे गॅसेस आहेत त्याच्या गॅसेसने हे काय करतील, कमी ॲब्सॉर्ब करतील हीट. पण जेव्हा हे आपल्या पृथ्वीला धडक मारतात किंवा पृथ्वीवरती येतात आणि तिथून रिफ्लेक्ट होतात तेव्हा काय होतं, त्यांची स्पीड कमी होऊन जाते. ओके, त्या रेजची, व्हिजिबल रेजची आणि अल्ट्राव्हायोलेट रेजची स्पीड कमी होऊन जाते. त्यामुळे काय होते, स्पीड कमी असल्यामुळे हे जे गॅसेस आहेत जे आपल्या वातावरणामध्ये आहेत, जे आपण एक्झाम्पल घेतलं की 100 गॅसेस मॉलिक्युलचे आहेत, ते काय करतात, ते 100 गॅसेस हे जे हीट आहे ते ॲब्सॉर्ब करतात. राईट ना. आता हीट ॲब्सॉर्ब करतात आणि आपल्या वातावरणामध्ये ते गॅसेस असे अवतीभोवती फिरत असतात. राईट, आता ह्यामध्ये काय होईल की आता हे समजा आपण आता काय होतं की 100 गॅसेस पार्टिकल्स होते. पण मित्रांनो समजा आता गॅसेस पार्टिकल झाले 1000. राईट, 1000 गॅसेस पार्टिकल आपल्या वातावरणामध्ये झाले. पहिले काय होतं, जेवढे पार्टिकल असायचे तेवढे समजा ते ॲब्सॉर्ब केल्यामुळे ऑब्वियसली आजूबाजूचं वातावरण करायचं ते वॉर्म करत होते ते गॅसेस पार्टिकल, ते 100 गॅसेस पार्टिकल. पण आता आपल्या इमिशनमुळे, मानवी इमिशनमुळे, मानवी ॲक्टिव्हिटीमुळे, जंगलतोडीमुळे, वाईल्ड फायरमुळे, ठीक आहे, अशा काही घटकांमुळे काय झालं आहे की बर्निंग फोसाईलमुळे म्हणजे फोसाईल फ्युएल बर्निंगमुळे, तर यामुळे काय होतं आहे की हे जे पार्टिकलची संख्या काय आहे 1750 काय आहे कंटिन्युअस काय वाढत जात आहे. इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन नंतर हे कंटिन्युअसली वाढत जात आहे. मग समजा आता एक एक्झाम्पल घेतो आता आपण आणखी परत की इथं झाले तर 1000 पार्टिकल्स आपल्या विथ गॅसेसचे. ओके, 1000 गॅसेसचे विथ पार्टिकल्स झाले असे. राईट, हे पार्टिकल्स आहेत सर्व. तर मित्रांनो आता कन्सिडर करा की जेवढी आधी हीट ॲब्सॉर्ब व्हायची, जेवढे 100 पार्टिकल आधी हीट ॲब्सॉर्ब करायचे, आता काय होईल, हे झाले 1000 पार्टिकल्स. राईट ना. मग आता 1000 पार्टिकल्स काय करतील, 10 पटने त्यांच्या काय होईल, हेच ॲब्सॉर्ब होईल. राईट, 10 पटने हीट ॲब्सॉर्ब होईल म्हणजे काय होईल, आणखी काय होईल, हीट ॲब्सॉर्ब होईल आणि आणखी काय होईल, आपल्या अवतीभोवती तापमानाचं काय होईल, आपल्या अवतीभोवतीचं जे अर्थ सर्कलचं तापमान आहे, ट्रोपोस्फिअरचं तापमान आहे, हे काय होईल, वाढेल. राईट ना. म्हणजे आता 100चे काय आले 1000 पार्टिकल झाले, ऑब्वियसली ते काय करणार, 1000 पार्टिकल्स सर्व पार्टिकल्स काय करणार, हीट ॲब्सॉर्ब करणार आणि सर्व पार्टिकल हीट्स ॲब्सॉर्ब केली म्हणजेच काय होतील, त्यांचं तापमान पण ते काय करणार, इमिट करणार आपल्या मॉलिक्युलपासून म्हणजे बाहेर सोडणार आणि बाहेर सोडल्यामुळे काय होईल, आपलं तापमान जे आहे ते वाढ होईल. म्हणजे जेवढे कमी पार्टिकल्स होते त्याच्यापेक्षा आता 1000 पार्टिकल्सचं जे शोषण केल्यामुळे जे गॅसेसनं आपलं जे इमिशन केलं आहे म्हणजे ॲब्सॉर्ब केले आहेत एनर्जी,
त्यामुळे काय होत आहे की आपल्या जे गॅस अवतीभोवती तापमान हे वाढत जात आहे. आता समजा 1000 तापमान होते, 1000 गॅसेस मॉलिक्युल्स होते, आता झाले 1000चे 10,000 गॅसेस मॉलिक्युल्स. कारण की इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशननंतर जे कॉम्पिटिशन वाढत आहे, प्रत्येक देशाला वाटतं की आम्ही विकसित झालं पाहिजे, आमची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. ओके, मग प्रत्येकाचं प्रोडक्शन वाढत आहे, कार वगैरे जे लाईफस्टाईल आहे ते चेंज होत आहे माणसांची. मग यामुळे काय होत आहे की गॅसेस जे आपले फोसाईल फ्युल आहे किंवा हे जे इतर ॲक्टिव्हिटीज आहेत, ओके, ते बर्निंगच्या ते वाढत जात आहे. मग आता काय झालं की असं होता का होईल, 1000चे पार्टिकल्स किती होतील, 10,000 होतील, राईट. म्हणजे जेवढे स्टार्टला होते 100, त्याच्यापेक्षा काय झालं तर 100 पटनी वाढलेत. ओके, म्हणजेच जेवढे स्टार्टला तापमान वाढ होतं, तापमान आपलं मेंटेन होतं आपल्या ग्लोबल सरफेसचं, राईट ना, आपल्या अर्थ सरफेसचं, ते आता 100%नी काय झालं आहे, इन्क्रीज होणार आहे. कशामुळे, कारण की त्यामध्ये काय होत आहे, जे पार्टिकल्स आहेत ते वाढलेले आहेत. ओके, जे गॅसेस पार्टिकल्स आहेत, जे ग्रीनहाऊस गॅसेस पार्टिकल्स आहेत ते वाढलेले आहेत. ओके मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलं ग्रीनहाऊस गॅसेस काय असतात. तर मी तुम्हाला एकदम सोपे शब्दात समजून सांगायचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला नक्कीच हे समजलं असेल अशी मला आशा आहे. ओके मित्रांनो, आता हे होतं या ग्रीन हाऊसेसबद्दल, ग्रीन हाऊस म्हणजे काय आणि ग्रीन हाऊस गॅसेसबद्दल. यालाच ग्रीन हाऊस इफेक्टसुद्धा म्हणतात. जे समजा जे ग्लोबल वॉर्मिंग टेम्परेचर वाढत आहे, ओके, त्याला आपण काय म्हणतो, ग्रीन हाऊस इफेक्ट. ओके, आणि गॅसेसचं जे वर्किंग असते ते पण आपण इथं पाहिलं की त्या गॅसेसचं रोल काय आहे ते पण पाहिले. त्यामध्ये 3 टाईपचे रेज असतात आपल्या सनचे, राईट. त्यामध्ये इन्फ्रारेड रेज, त्यांची काय असते, वेवलेंथ जास्त कमी असते आणि स्पीड जास्त असते, हे लक्षात ठेवा तुम्ही. नंतर बाकी 2 असतात, व्हिजिबल आणि अल्ट्राव्हायोलेट रेज. ते काय असतात, आपल्याला व्हिजिबल अल्ट्राव्हायोलेट रेज आपल्याला दिसतात का, नाही, आणि व्हिजिबल रेज आपण पाहू शकतो. जो प्रकाश आपल्याला दिसतो तो असतो व्हिजिबल रेज. तर अल्ट्राव्हायोलेट रेज काय असतात, यांचीसुद्धा काय असते, जी स्पीड असते कमी असते आणि वेवलेंथ जास्त असते, आणि व्हिजिबल रेजसुद्धा सेम असते. पण जर स्पीडच्याबद्दल म्हटलं तर पहिला नंबर लागेल इन्फ्रारेडचा, नंतर लागेल अल्ट्राव्हायोलेट रेजचा आणि नंतर लागेल व्हिजिबल रेजचा. असाही प्रश्न आपल्याला विचारू शकतात आपल्या परीक्षेमध्ये. ओके मित्रांनो, तर हे होतं सर्व ग्रीनहाऊस इफेक्टबद्दल आणि ग्रीनहाऊस गॅसेस आहेत त्यांचं रोल काय आहे आपल्या तापमाना वाढमध्ये किंवाच ग्लोबल वॉर्मिंगमध्ये, त्यांचं फंक्शनिंग काय आहे हे आपण इथं शिकण्याचा प्रयत्न केला आहे. ओके मित्रांनो, आता नेक्स्ट पाहूयात की कॉजेस ऑफ ग्लोबल वॉर्मिंग काय आहे. तर ग्रीनहाऊस इफेक्ट मी तुम्हाला सांगितलं आहे, मी तुम्हाला एक्सप्लेनसुद्धा करून दाखवलं ते व्यवस्थित. तर ते काय म्हणतात की ग्रीनहाऊस गॅसेस इफेक्ट इज अ नॅचरल प्रोसेस. ओके, म्हणजे आता लक्षात ठेवा मित्रांनो, जे ग्रीनहाऊस इफेक्ट आहे तो आधी नव्हता का, असं आहे का, आधी नव्हता असं आहे का, तर असं नाही, तो आधी पण होता. त्याच्यामुळेच आपण का आहो, आपण जिवंत आहोत, सर्व जीवसृष्टी आपल्या पृथ्वीवरती आहे. ओके, म्हणजेच मी तुम्हाला आधी एक्झाम्पल काय दिलं की 100 गॅसेस मॉलिक्युल्स होते. ओके, नॅचरली जे आहेत कार्बन डायऑक्साईड पार्टिकल्स, ड्रॉपलेट्स, डस्ट पार्टिकल्स, वॉटर ड्रॉपलेट्स मी तुम्हाला सांगितलंच, नंतर सल्फर. ओके, असे जे गॅसेस आहेत हे आपल्या वातावरणामध्ये ऑलरेडी होतेच. त्याचमुळे काय झालं की आपल्या तापमानामध्ये आपलं जे सन रेज होते, येणारे रेज, ते त्या गॅसेसने ट्रॅप केले. आपल्या अवतीभोवती जे आपलं जो परिसर आहे, आपला जो अर्थ सरफेस आहे तो उबदार बनवला, त्याला वॉर्म केलं, आणि त्याचमुळे आपलं अर्थ वॉर्म आहे, सरफेस वॉर्म आहे, त्याचमुळेच जीवसृष्टी ही निर्माण झाली. हे सगळ्यात मोठं कारण आहे जीवसृष्टी निर्माण व्हायचं. ओके, म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग हे आधी, ग्लोबल हाऊस इफेक्ट हे आधीसुद्धा होतं. पण आता काय झालं आहे की त्यामध्ये ते जे गॅसेस होते ते ॲज कम्पेअर टू त्यामध्ये खूप वाढ होत आहे, मिलियन्स ऑफ पटाने त्याच्यामध्ये वाढ होत आहे. ते कशामुळे, तर इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन्स, ॲक्टिव्हिटीज, ह्युमन ॲक्टिव्हिटीज, मी तुम्हाला ते एक्सप्लेन केलं सर्व. ओके, तर या गोष्टीमुळे काय होतं आहे की त्यामुळे आता ते तो ग्रीनहाऊस इफेक्ट जो आहे त्यामध्ये वाढ होत आहे, राईट ना. आधी जो ग्रीनहाऊस इफेक्ट होता तो कशासाठी होता की आपलं मेंटेन करायसाठी होतं, की आपले ग्रीनहाऊस जो आपली अर्थ आहे, म्हणजे अर्थचं कूलिंग अँड वॉर्मिंग, हे काय होतं, मेंटेनसाठी होतं. म्हणजे त्यालाच म्हणतो की ग्रीनहाऊस गॅसेस प्ले इम्पॉर्टंट रोल इन अ बॅलन्स ऑफ द अर्थ कूलिंग अँड वॉर्मिंग. ओके, म्हणजे जे ग्रीनहाऊस गॅसेस होते आधी जे होते समजा आपल्या आधी, पण आपण काय केलं, त्यांच्यामध्ये वाढ केली आता खूप प्रमाणात. तर आपणच केली, तर ऑब्व्हियसली आपणच म्हणावं लागेल त्यामध्ये, कारण आपणच रिस्पॉन्सिबल आहोत. ह्युमनच त्या गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल आहे, ग्रीनहाऊस गॅसेस किंवा ग्लोबल वॉर्मिंगसाठी. तर मित्रांनो, आता हा जो प्रोसेस होता हे आधी पण होती आणि त्याचमुळे जीवसृष्टी निर्माण झाली. पण आता यामध्ये वारंवार का होत आहे, टेम्परेचर आपण वाढत आहे. तर कशामुळे, मी तुम्हाला सांगितलं की ग्लोबल वॉर्मिंगमुळे टेम्परेचर वाढत आहे. आणि असं एक इस्टिमेट आहे की जर समजा ग्रीनहाऊस इफेक्ट जर आता आपल्या सरफेसवर नसतं, ग्रीनहाऊस इफेक्ट नसतं समजा आपल्या सरफेसवरती, तर तिथं आपलं -29 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं. किती, -19 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं. या टेम्परेचरमध्ये आपण जगू शकलो असतो का, तर या टेम्परेचरमध्ये कोणीही जगू शकत नाही, कुठलाही प्राणी पक्षी कुठलाही जीव जगू शकत नाही. म्हणजे आपली अर्थ का असती, एक कूल प्लॅनेट असतं, फक्त एक कूल प्लॅनेट, जसं नेपच्यून वगैरे आहेत तसे प्लॅनेट असते. ओके, म्हणजे कोल्ड प्लॅनेट. ओके, त्यामध्ये तर कशामुळे आपल्याला उबदार झाले, म्हणजे कशामुळे
जे ऊब आहे, जे वॉर्मिंग प्लॅनेट आपलं बनलं ते कशामुळे बनलं तर ग्रीन हाऊस इफेक्टमुळे. आणि ग्रीन हाऊस इफेक्टमुळे सुद्धा काय आहे, जीवजंतू जे जीवसृष्टी आहे ते त्याचा उद्गम झाला आहे. ओके, तर आता प्रेझेंट तापमान किती आपल्या अर्थचं तर 50 डिग्री सेल्सिअस आहे. तर हे काय आहे, फेवरेबल आहे जीवसृष्टीसाठी. आणि बिकॉज ऑफ दॅट काय आहे की आपल्या पृथ्वीवरती जीवसृष्टी बघायला आपल्याला मिळत आहे. म्हणजेच ग्रीन हाऊस इफेक्ट हे आधीसुद्धा होते, पण आपण त्यामध्ये काय आहे ह्युमन इंटरफरन्सनं त्यामध्ये आपलं इंटरफरन्स खूप वाढवलं आहे. आणि त्याचं काय होतं आहे, त्यांचं जे ग्रीन हाऊस इफेक्टची जी क्वांटिटी आहे किंवा त्यामध्ये जे इमिशन्स आहे गॅसेसचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात वाढवून टाकलं आहे. आणि त्यामुळे आता त्याचं प्रमाण आपल्याला त्यांचे जे ड्रॉबॅक्स आहे आपल्या सर्वांवर दिसत आहे, आजकाल आपल्याला ते बघायला मिळत पण आहेत. ओके, तर मित्रांनो नेक्स्ट आहे तर त्यामध्ये सांगितलं की अर्थ वुड बी अ फ्रोझन लाईफलेस प्लॅनेट. मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलं की बा जर नसतं ग्रीन हाऊस इफेक्ट तर काय असतं, अर्थ फ्रोझन असतं आणि लाईफलेस प्लॅनेट असतं आपला, म्हणजे लाईफ नसते आपल्या प्लॅनेटवरती. नेक्स्ट आहे मित्रांनो त्यामध्ये आहे व्हेन द सन एनर्जी रीच द अर्थ ॲटमॉस्फिअर. आधी तुम्हाला सांगितलं मी की काय करते जेव्हा सन एनर्जी रिफ्लेक्ट करते म्हणजे येते आपल्या जेव्हा तर 35% काय करतात रिफ्लेक्ट होते. ओके, त्यातले मॅक्झिमम जे असतात ते इन्फ्रारेड असतात, जे ओझन लेअर आहे त्यामुळे ते रिफ्लेक्ट होते. आणि इन्फ्रारेड जर समजा ओझन लेअर आत नसती आणि इन्फ्रारेड आत झाली असती तर काय झालं असतं, प्रत्येक प्राणी हा व्हॅनिश झाला असता, त्याची स्किन बंद झाली असती, त्याला कॅन्सरचे रोग झाले असते. ओके, तर अशा प्रकारचे हे घटक आहेत. म्हणून ओझन लेअरसुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. म्हणून ओझन लेअर जर डिप्लेशन होत आहे, जो ओझन लेअरचं घट होत आहे त्यांच्यासाठी सुद्धा जी अळवणे किंवा जे गॅसेस आहे CFC वगैरे HFC यांना रोखणे, यांचं इमिशन कमी करणे हे IPCC सुद्धा हे त्यामध्ये सुद्धा यांचा रिपोर्ट एक तयार करत असतातच. ओके, नंतर त्यामधील जे 65% एनर्जी आहे ती काय होते ॲब्सॉर्ब होते, हे तुम्हाला मी सांगितलं. आणि त्याचमुळे काय होते की आपलं अर्थ ॲटमॉस्फिअर आहे जे लोअर ॲटमॉस्फिअर आहे ते काय राहते वॉर्म राहते. ओके, नंतर मित्रांनो जी ग्रीन हाऊस गॅसेस आहेत ते कुठकुठले आहेत त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की H2 वगैरे वॉटर ड्रॉपलेट्स, नंतर कार्बन डायऑक्साईड CH4. ओके, नंतर N2 म्हणजे नायट्रस ऑक्साईड, ओझोन बी हा पण सुद्धा एक ग्रीन हाऊस गॅसेस आहे. ओके, कारण हा रिफ्लेक्ट करतो आणि ॲब्सॉर्ब पण करतो. नंतर CFC क्लोरोफ्लोरोकार्बन. ओके, आणि त्याचबरोबर हायड्रोक्लोरोकार्बन HFC सुद्धा म्हणतात त्याला HFC. ओके, तर हे जे सर्व गॅसेस आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा. हे गॅसेस आपल्याला वारंवार एक्झाममध्ये विचारले जातात की खालीपैकी कुठले गॅसेस हे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत ते ओळखा. मग आपल्याला गॅसेस देतील त्यापैकी कुठला नाही आहे किंवा कुठला आहेत असे प्रश्न आपल्याला विचारायला मिळतात. ओके, तर त्यामध्ये कुठकुठले गॅसेस आहेत, H2O आहे म्हणजे वॉटर ड्रॉपलेट्स हा ग्रीन हाऊस गॅसेस आहे. म्हणजे काय विचारलं आहे लक्षात ठेवा की ग्रीन हाऊस गॅसेस विचारलं आपल्याला. ते काय करतात ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्टमध्ये ते काय करतात पार्टिसिपेट करतात. ओके, म्हणजे वॉटर ड्रॉपलेट्स ॲब्सॉर्ब करते हीट, राईट ना. तर कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, ओझन, क्लोरोफ्लोरोकार्बन HFC आणि हायड्रोफ्लोरोकार्बन. ओके, HFC आणि HCFC सुद्धा म्हणतात त्याला. ओके, तर हे सर्व गॅसेस होते, हे पण आपण इथं पाहिलं. तर हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणं हे अपेक्षित आहे, कारण की एक्झाममध्ये यावरती प्रश्न वारंवार विचारले गेलेले आहेत आणि पुढे पण ते येऊ शकतात. ओके मित्रांनो, आता जो नेक्स्ट आहे हे होतं जे कॉजेस बघितले त्यामध्ये होतं पहिलं कॉजेस जे होतं ग्लोबल वॉर्मिंगचं ते ग्रीन हाऊस इफेक्ट होतं, राईट. तर सेकंड आहे ह्युमन ॲक्टिव्हिटी किंवा ह्युमन रोल्स. ओके, मी ऑलरेडी खूप सांगितलं आहे तुम्हाला एक्सप्लेन करताना की ह्युमन रोल कशाप्रकारे त्याला रिस्पॉन्सिबल आहे ग्लोबल वॉर्मिंगसाठी. आणि ग्लोबल वॉर्मिंग कशाला रिस्पॉन्सिबल आहे तर क्लायमेट चेंजसाठी, राईट. तर ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे काय होतं की ॲटमॉस्फिअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस हॅज इन्क्रीज सिग्निफिकंटली ओव्हर द लास्ट 2 centuries लार्जली ड्यू टू द ह्युमन ॲक्टिव्हिटी. ओके, म्हणजे ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे काय होतं आहे की जे कॉन्सन्ट्रेशन आहे ग्रीन हाऊस गॅसेसचं जे आपल्या अवतीभोवती वातावरणामध्ये होतं, मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं 100पासून तर आपण कशाप्रकारे 10,000पर्यंत आपण त्यांचं प्रमाण वाढवलं आहे. तर हे कशामुळे तर हे ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे. ओके, मग त्यामुळे आपण काय काय केलं आहे त्यामध्ये आपण बर्निंग ऑफ फोसेल फ्युएल्स म्हणजे जे कोल, ऑइल, नॅचरल गॅसेस, ओके, अशा प्रकारचे ॲक्टिव्हिटी होतात. त्याचबरोबर की नॅचरल डिझास्टर असतात की फायर डिफॉरेस्टेशन्स करत आलो आपण. त्याचबरोबर जे वाईल्ड फायर असतात, राईट ना, जे जंगले जडली जातात. जसं तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं आहे ऑस्ट्रेलिया सांगितलं आहे, ॲमेझॉनचं सांगितलं आहे. त्याच्यामुळे काय होतं की जे पार्टिकल्स आहेत, जे कार्बनचे पार्टिकल्स आहेत ते जंगलतोड तर होतच आहे, राईट ना. कार्बन डायऑक्साईडचं ॲब्सॉर्प्शन पण कमी होईल. जंगल जेव्हा तोडले जाईल किंवा जंगल जडले जातील कार्बन डायऑक्साईडचं ॲब्सॉर्प्शनचं जे असते प्रमाण ते कमी होईल. त्याचबरोबर ते जडल्यामुळे काय होईल कार्बन डायऑक्साईड त्या वातावरणातील काय वाढून पण जाईल. आणि जेवढं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढेल तेवढंच काय होईल ते जे गॅसेस आहेत ते काय करतील हीट जास्त प्रमाणात ट्रॅप करतील. आणि जे आता एकदम लेटेस्टचं जे एक्झाम्पल म्हटलं आपण की जे ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे घडलं ते आसाम ऑइल फील्ड म्हटलं. ओके, त्यामध्ये काही चुका होत्या मानवाच्या की तिथं काय केलं त्यांनी की जे ऑइल फील्ड आहे आसाम ऑइल फील्ड एक वेल होती, ते विहीर होती ऑइलची, ओके, पेट्रोलियमची. तर त्यामध्ये काय खूप प्रमाणात आग लागली आणि ती आग एवढी फैलली की ते सध्या आतासुद्धा
कंट्रोलिंग तिथं चालू आहे, स्टार्ट आहे. तर हा एकदम करंट रिलेटेड इश्यू आहे. तर त्यामुळे काय झालं असेल मित्रांनो तिथं काय झालं, ते ऑइल पेटल्यामुळे, तिथं आग लागल्यामुळे काय झालं की त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात तिथं जाळ झाला, ते जंगल होते, झाडं होते, सगळं नैसर्गिक ऱ्हासपणी झाला असेल, ते प्राणी पण मेले असतील, राईट. आणि तिथून जे गॅसेस इमिट झाले त्या याच्यामुळे, ते जडल्यामुळे ते काय करतील, तिथलं तापमान वाढवतील, राईट ना. तर अशा सर्व खूप साऱ्या फॅक्टर्स आहे मित्रांनो की हे काय एकदम इंटरकनेक्टेड आहे, एक गोष्टी त्याला इंटरकनेक्टेड आहे. ते आपल्याला कंट्रोल करणं हे फक्त मानवाच्या हातामध्ये आहे. त्याचबरोबर ॲग्रिकल्चर असते, ॲग्रिकल्चरनुसार सुद्धा काय होते, तो मिथेन गॅस असतो, तो इमिट होतो. जे आपली राईस कल्टिवेशन असतात, जे म्हणजे शेती असतात, भाताच्या शेती, त्यामध्ये काय असतात की खूप प्रमाणात जी कचरा असतो तो कुजवला जातो. त्याचबरोबर जी असे हे बनवले जातात पेरणीसाठी, शेतीच्या राईसच्या कल्टिवेशनसाठी, एक शेताचं एक त्याला म्हणतो आपण की स्क्वेअरचं एक टाईपचं हे बनवलं जाते, खड्डा बनवला जाते, त्यामध्ये पाणी साठवतात. त्यामुळे काय होतं की त्या पाणी साठ्यामुळे ते जे तिथले जे हे असतात, जे पार्ट असतात आपल्या पिकाचे वगैरे, जे राहिलेले पार्ट असतात, तिथून काय होते, ते कुजतात आणि तिथून होते मिथेन जो गॅस असतो तो इमिट होतो. ओके. त्याचबरोबर जे शेण वगैरे असतात, जर आपण गोबर म्हणतो इंग्लिशमध्ये, तर याचेसुद्धा जे खत असतात त्यांच्यातूनसुद्धा काय होते, इमिट होऊन जाते CH4. ओके. तर अशा प्रकारे ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीमुळे सुद्धा काय होत आहे, CH4 बाहेर पडतो आहे. त्याचबरोबर आपण विविध प्रकारचे जे फर्टिलायझर्स वापरतो, तिथून विविध प्रकारचे गॅसेस आपल्याला बाहेर पाडले जातात, जसं CL2 वगैरे. ओके. क्लोरीन, असे जे गॅसेस आहेत ते ॲग्रिकल्चरमुळे बाहेर फेकल्या जात आहेत. तर हे पण एक ॲक्टिव्हिटी आहे, ते ह्युमनच त्याला काय आहे, रिस्पॉन्सिबल आहे. तर यामुळे काय होतं आहे मित्रांनो की एनहान्समध्ये मोठ्या प्रमाणात काय होत आहे, ग्रीन हाऊस इफेक्ट हा वाढत आहे. आणि त्याचं काय कॉन्ट्रिब्युशन आहे, तर ग्लोबल वॉर्मिंगमध्ये त्याचं खूप मोठा त्याचा हे आहे, त्याला रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याची ग्लोबल वॉर्मिंगमुळे. तर हे सर्व कशामुळे होत आहे, हे सर्व गोष्टी जे आपण बघितलं इथं, तर हे काय होत आहे, फक्त हे ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे वाढत आहे. ग्लोबल वॉर्मिंग मी आधी पण होतं, राईट. मी तुम्हाला सांगितलं आहे ग्लोबल जे ग्रीन हाऊस इफेक्ट होता हा सुद्धा आधी होता. ओके. ग्लोबल वॉर्मिंग नाही, ग्रीन हाऊस इफेक्ट हा आधी होता, पण त्याच्यामध्ये आता वाढ एवढी झाली की त्याला आपण काय नाव दिलं आहे, ग्लोबल वॉर्मिंग, म्हणजे जागतिक तापमान वाढ, राईट ना. मित्रांनो आता तुम्हाला लक्षात आलं असेल सर्व की आपण आधी काय शिकलो होतो की क्लायमेट चेंज. त्यामुळे तुम्हाला सांगितलं होतं की क्लायमेट चेंजसाठी ग्लोबल वॉर्मिंग हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, रिस्पॉन्सिबल टॉपिक आहे त्याला क्लायमेट चेंजसाठी. आता यामध्ये शिकलो आपण की ग्लोबल वॉर्मिंग काय आहे. तर ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे होतं, ते ग्रीन हाऊस इफेक्टमुळे होत आहे. ग्रीन हाऊस इफेक्ट हे आधी पण होतं, पण ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे काय होत आहे, त्यामध्ये गॅस इमिशन वाढत आहे. आणि गॅस इमिशन वाढलं म्हणजेच काय होत आहे, ग्रीन हाऊस इफेक्ट कसा वाढणार हे तुम्हाला मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला हा नक्की समजला असेल ही मला आशा आहे. ओके मित्रांनो. तर अशा प्रकारचे होतं ते सर्व ग्रीन हाऊस गॅसेस आणि बघितले आपण. त्याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, ग्लोबल ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत त्यांचा रोल कसं असते, कशा प्ले करतात, सनरेज किती टाईपचे आहेत हे पण आपण अभ्यास केला. ओके. तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो टॉपिक आहे आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. कारण की हे जे ॲक्टिव्हिटीज आहेत सध्या एन्व्हायरमेंटमध्ये घडणाऱ्या, जे फॉसाईल फ्यूल बर्निंग वगैरे जे होत आहे, राईट ना, त्याचं जे प्रमाण वाढत आहे. त्याचबरोबर डिफॉरेस्टेशन होत आहे, ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी वाढत आहे सतत. त्याचबरोबर जे जंगलामध्ये आग लागत आहे त्याचं प्रमाण वाढत आहे. तर हे जे टॉपिक आहेत करंट रिलेटेड टॉपिक, याच्यावरती प्रश्न वारंवार आपल्या एक्झाममध्ये विचारले जातात. तर याच्यापैकी काही आपल्याला घटक हे महत्त्वाचे आहेत, तेच आपण समजून घेणं किंवा त्याचीच परीक्षेनुसार परीक्षेमध्ये सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये तर इम्पॉर्टंट आहे, पण आपल्या जीवनामध्ये सुद्धा काय आहेत हे घटक सर्व इम्पॉर्टंट आहे. आणि त्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी, सर्व व्यक्तींनी, सर्व माणूस जातीने काय केलं पाहिजे, त्याचं पालन करायला पाहिजे की कशाप्रकारे आपण हे ग्लोबल वॉर्मिंग कमी करू शकतो, याच्याकडे थोडंसं लक्ष पण द्यायला हवं. नाहीतर पुढील काळात मित्रांनो आपल्याला याचं खूप मोठ्या प्रमाणात त्याचे इफेक्ट आपल्यावर दिसणार आहेत आणि तेव्हा आपल्याकडे वेळ नसेल याला कॉम्बॅट करायसाठी. ओके. आता मित्रांनो आपण याच्यात पाहूया की अशा या घटकांवरती कशाप्रकारे प्रश्न आधी आलेले आहेत. तर मित्रांनो यामध्ये एक प्रश्न आला होता स्टेट सर्व्हिस मेन्समध्ये, राज्यसेवा मेन्समध्ये 2012ला आला होता. तो प्रश्न होता, ग्रीन हाऊस इफेक्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर्स अँड हॅलोजनेटेड गॅसेस इज टू इन्क्रीज द सरफेस टेम्परेचर ऑफ द लोअर ॲटमॉस्फिअर. ओके. म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत, कार्बन डायऑक्साईड आहेत, वॉटर वेपर्स आहेत आणि हॅलोजन गॅसेस आहेत, इज टू इन्क्रीज द सरफेस टेम्परेचर. म्हणजे ते म्हणतात की हे सरफेस टेम्परेचर वाढवतात, बरोबर आहे. तर हे लोअर टेम्परेचर कशामुळे वाढत आहे, म्हणजे बिकॉज ऑफ, म्हणजे कशामुळे. तर ऑप्शन काय दिलेलं आपल्याला, धीस गॅसेस अलाव सोलर रेडिएशन टू रीच अर्थ सरफेस, धीस गॅसेस अलाव सोलर रेडिएशन टू, हे तर चुकीचं आहे. सर्वच गॅसेस काय आहेत, ॲब्सॉर्ब करतात, राईट ना. धीस गॅसेस ॲब्सॉर्ब टेरेस्ट्रियल रेडिएशन अँड रेडिएट इट बॅक टू अर्थ, राईट आहे का हे. तर हो, हे जे आहे सेकंड जे ऑप्शन आहे हे काय आहे, बरोबर आहे. काय करतात हे गॅसेस तर ॲब्सॉर्ब तर करतात आणि रेडिएट बॅक करतात टू द अर्थ.
त्याला परत ती एनर्जी काय करतात, वापस पाठवतात, कारण की त्याला काय करतात, अडथळा निर्माण करतात. आणि जी एनर्जी रिफ्लेक्ट होते, जी शॉर्ट वेव्ह रेज असतात, जे अल्ट्राव्हायोलेट रेज आणि विजिबल रेज असतात, ते काय करतात, आपल्या वातावरणामध्ये किंवा स्पेसमध्ये जाऊ शकत नाहीत. तर कशामुळे त्यांना आता अडथळा येतो आहे, कारण की ग्रीनहाऊस गॅसेसची काय आहे, क्वांटिटी आता खूप प्रमाणात वाढलेली आहे. आणि हे जे गॅसेसला एनर्जी काय आहे, जे सन रेज काय आहे, ते टक्कर मारतात आणि परत रिफ्लेक्ट होतात, रेडिएट होतात आपल्या अर्थ सरफेसकडे. राईट, हे त्याचं ॲन्सर आहे. हे सेकंड नंबरचं ॲन्सर त्याचं बरोबर आहे. शेवटची ऑप्शन काय होते बघूया आपण. दिस गॅसेस हॅव अ नो रोल इन इन्क्रीजिंग टेम्परेचर, हे ॲब्सोल्युटली रॉंग आहे. नंतर दिस गॅसेस आर नॉट ॲट ऑल पार्ट ऑफ ग्रीन हाऊस इफेक्ट, हे पण चुकीचं आहे. तर मित्रांनो, असे एकदम खूप सोपी प्रश्न आपल्याला विचारायला मिळतात. हे 2012मध्ये प्रश्न आला होता, त्याच्यावरती या टॉपिकवरती आपल्याला एक्झाममध्ये 2 ते 3 प्रश्न आपल्याला हमखास बघायला मिळतातच. ओके, हे गॅरंटी आहे. नंतर मित्रांनो, नेक्स्ट आहे विजिबल लाईट हॅज अ वेव ऑफ. ओके, आता आपण बघितलं की 3 टाईपची लाईट होते आपले, IR, इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायोलेट आणि विजिबल. ओके, त्यांचं फ्रिक्वेन्सीनुसार त्यांचं मी क्रम पण सांगितलं की पहिला येतो IR, नंतर येतो अल्ट्राव्हायोलेट आणि नंतर येतो विजिबल रेज. ओके, तर यामध्ये विजिबल रेज कसं होतं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, तर हे पाहूया आता आपण. ओके, तर त्यामध्ये काय होतं की शॉर्टर वेवलेंथ अँड हाय फ्रिक्वेन्सी, असं होतं का, नाही. शॉर्टर वेवलेंथ म्हणजे फ्रिक्वेन्सी हाय, हे कशाचं होतं, हे होतं इन्फ्रारेड्सबद्दल, राईट ना. हे विजिबल रेजबद्दल होतं का, नाही. त्याच्याबद्दल काय होतं मग, शॉर्टर लॉंगर वेवलेंथ. ओके, लॉंगर वेवलेंथ, लो फ्रिक्वेन्सी, त्यांची काय असते, वेवलेंथ काय असते, लॉंग असते आणि लो फ्रिक्वेन्सी असते. तर सेकंड नंबरचं ऑप्शन आहे हे बरोबर आहे. ओके, शॉर्टर वेवलेंथ आणि लो फ्रिक्वेन्सी हे चुकीचं आहे. शॉर्टर वेवलेंथ लो फ्रिक्वेन्सी हे तर नाहीच आहे. ओके, कारण की जी वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी असते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. ओके, लॉंगर वेवलेंथ हाय फ्रिक्वेन्सी हे पण चुकीचं आहे. ओके मित्रांनो, तर याचा ऑप्शन आहे, राईट ऑप्शन आहे सेकंड नंबर. ओके, लॉंगर वेवलेंथ अँड लो फ्रिक्वेन्सी हे कशाबद्दल असते, हे अल्ट्राव्हायोलेट रेज. ओके, अल्ट्राव्हायोलेट रेज अँड व्हिजिबल रेजबद्दल हे बरोबर आहे. ओके, हे मित्रांनो लक्षात ठेवा. आणि जो पहिलं ऑप्शन आहे हे कशाबद्दल आहे, हे इन्फ्रारेडबद्दल आहे, IR बद्दल आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे एकदम इझी क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये बघायला मिळतात. ओके, तर अशा प्रकारे आपण इथं शिकलो आज ग्लोबल वॉर्मिंग आणि समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे. सर्व विद्यार्थ्यांना हे लक्षात आलं असेल की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय आणि त्यांचं रोल काय आहे, की त्यांचा रोल कशा प्रकारे प्ले करतील, हे पण आता मला इम्पॉर्टन्स, हे पण मला एक महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कशा प्रकारे तुमच्या जीवनामध्ये ग्लोबल वॉर्मिंग कॉम्बॅट करण्यासाठी तुमचं महत्त्व आहे, हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ओके मित्रांनो, आता नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपण विविध जे गॅसेस आहेत ते कशाप्रकारे रिस्पॉन्सिबल आहेत, ओके, त्याचा अभ्यास करूयात. जे ग्लोबल वॉर्मिंगसाठी त्या गॅसेसवरती वारंवार प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात. तर मित्रांनो, या व्हिडिओसाठी आता आपण इथंच थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद. Thank you so much for watching this video. Subscribe our channel, like and share our videos, and you can follow us on Facebook, Instagram and Telegram also. Thank you so much once again.